कणकवली आचरा रस्त्याच्या दुरावस्थेवरून कणकवली तालुका राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सावंत आणि शहर अध्यक्ष विलास कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता प्रदीप भटकर यांना घेराव घातला। कार्यकारी अभियंत्यांनी चर्चेदरम्यान दिलेल्या 26 जानेवारी या डेडलाईन पर्यंत रस्ता मजबूतीकरणास सुरुवात न केल्यास आंदोलनाचा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिलाय। कणकवली आचरा रस्त्याची दुरावस्था झाली आहे। शनिवारी 13 जानेवारी रोजी या मार्गावर कणकवली तालुका स्कूल समोर डंपरच्या टायरमधून अडकलेला दगड पायावर बसून गोटणे येथील मेघा वायंगणकर या महिलेचा पाय फ्रॅक्चर झाला। वायंगणकर यांची गोटणे येथील घरी जाऊन कणकवली तालुका राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भेट घेतल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पीडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता प्रदीप भटकर यांना घेराव घालून या मार्गाच्या दुरावस्थेबद्दल जाब विचारला। तसेच मेघा वायंगणकर यांच्या वैद्यकीय खर्चाला जबाबदार कोण असा खडा सवालही कार्यकारी अभियंता भटकर यांनी विचारला। बरोबर आहे। गेल्या 7 ऑक्टोबरला आम्ही सगळ्या तिथल्या व्यापारी व तिथल्या ग्रामस्थांनी मिळून वृक्षारोपण केलं होतं। आज त्याला 3 महिने होऊन गेलेले आहे आणि 3 महिने होऊन सुद्धा या शासनाने कुठलीही जबाबदारी घेतलेली नाही। आज तिथे अशी गंभीर अवस्था आहे की काल 2 दिवसापूर्वी एक महिला जी मेघा वायंगणकर म्हणून गोटणे, तिच्या पायाला जबरदस्त दुखापत झालेली आहे आणि ती दुखापत अशी झाली आहे की एखाद्या डंपरच्या चाकातनं तो दगड येऊन तिच्या पायावर आदळला गेलेला आहे आणि अशा परिस्थितीत गंभीर दुखापतीला होऊन ती आज खाजगी रुग्णालयात ती उपचार घेते। आज तिच्या पायावर उद्या ऑपरेशन होणार आहे आणि ह्या शासनाला कोणतेही जाग नाही आहे। आज आम्ही त्यासाठी आज वारंवार त्यांच्या एक फॉलोअप म्हणून आज त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेले आहे। शहर काँग्रेसच्या वतीने, शहर अध्यक्ष आणि तालुका अध्यक्षाच्या वतीने आज आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला एक डेडलाईन दिलेली आहे की 24-25 तारखेला आमचं हे टेंडर प्रोसेस होऊन वर्कआउट होऊन हे काम सुरू होईल आणि जर समजा नाही झालं तर 25 तारखेला आम्ही ठरवल्याप्रमाणे आम्ही एक तीव्र आंदोलन इथे करण्यात येणार आहे। आचरा कणकवली रोडच्या दुरावस्थेबाबत आम्ही निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर त्यांचं पहिल्यांदा टेंडर निघालं होतं। त्याच्यानंतर त्यांनी दुय्यम टेंडर काढलं आहे आणि दुय्यम टेंडर काढतो त्यात फक्त 2च कॉन्ट्रॅक्टरनी टेंडर भरलेलं आहे आणि नंतर त्यांनी सुपरिटेंडंटला फोन लावला। फोन लावून त्यांनी असं सांगितलं की 19 तारीखला ते येणार आहे आणि त्याच्यानंतर टेंडर ओपन करून त्याच्यानंतर ते वर्क ऑर्डर देणार आहेत। आम्ही त्यांना डेडलाईन 25 तारीखपर्यंत दिलेली आहे। जर 25 तारीखपर्यंत त्यांनी रोडचं काम चालू नाही केलं तर आम्ही रास्ता रोको किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली याच्यासमोर उपोषण करणार आहोत। 13 जानेवारी रोजी सकाळी गोटणे येथील मेघा वायंगणकर आपल्या आईसोबत कणकवलीत आल्या होत्या। तालुका स्कूल समोर उभ्या असताना समोरून जाणाऱ्या डंपरच्या टायरमधील दगड जोराने मेघा वायंगणकर यांच्या पायावर आपटून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला। कणकवलीला गेली होती, ते डॉक्टर आईला घेऊन गेले होते। तिथे रिक्षा आली, थांबली होती, डंपर आल्यावर थांबली मी आणि एकदम स्पीडमध्ये दगड आला, तोच बसला पायावर। हा दगड डंपरच्या चाकामुळे आला होता, चाकामुळे आला, पायावरती बसला आणि पायाला तिथल्या इथं तुमचा फ्रॅक्चर झाला। दगड एकदम जोरात होता, स्पीडमध्ये होता। शनिवारी 13 जानेवारी रोजी किती वाजता घटना घडली? 11:30 सकाळी 11:30 दरम्यान घटना घडली। ते नेहरू डॉक्टर मला नेलं आणि 25,000 खर्च आहे म्हणून सांगितलं। आता नंतर पुन्हा तुम्हाला डॉक्टरांनी बोलावलेलं आहे काय? 17 तारीखला बोलावलं।